दिंडोशी विधानसभाचे शिवसेना उमेदवार संजय निरुपम सध्या आमच्या सोबत आहे। संजयजी, तुम्हाला एक समाजचे लोकांनी थांबवले होतं, काय झालं होतं, काय त्यांच्या म्हणणं काय होतं? मला नाही थांबवलं होतं, चुकीची इन्फॉर्मेशन आहे। पठाणवाडी, संजयनगर, इंदिरानगरमध्ये एक खास समाजचे लोक गर्दी करून ते उबाठासाठी वोट मोबिलाइज करण्याचा प्रयत्न करत होते। आमचा एक सहकारी आहे तो त्या विभागात गेला आणि त्यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्याबरोबर तो वोटरला एक घेऊन वोटिंगसाठी घेऊन जात होता। त्याच्यावर सगळ्यांनी एक गर्दी करून हल्ला केला आणि त्या कार्यकर्त्याचा फोन आला की साहेब माझ्यावर हल्ला होत आहे। त्यावेळी पोहोचलो तिकडे आणि बघितलं की खूप सारे उबाठाचे मुस्लिम कार्यकर्ता होते तिकडे। त्यांना मी झापला आणि सांगितलं की आता तुम्ही इकडे उभे राहू नका। तोपर्यंत पोलीस पण आले तिकडे आणि जे दुकान जो खोलून ते तिकडे बसून ते चहा घेतात आणि सगळे वोटरला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, तो चुकीचा आहे, आचारसंहिताचे उल्लंघन आहे। तो कयूम नाही अयूब म्हणून कोणी एक व्यक्ती आहे, त्याच्या सांगितलेलं आहे की तुम्ही उचला आणि यांच्यासारखे जे काही वोटिंगची प्रक्रियावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे तो आचारसंहिताचे उल्लंघन आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करा। तुम्ही कशा प्रकारची कारवाईची मागणी करणार आहे? कारण तिथे आता तणावाची वातावरण, पोलीस बंदोबस्त लावले गेले आहेत। पोलीस बंदोबस्त पाहिजे त्या विभागात, ते जबरदस्तीने ते मतदारांवर प्रभाव टाकत आहेत, तो चुकीचं आहे। तर पोलीसची प्रेझेन्स तिकडे पाहिजे। मी सांगितलं की तुम्ही आता इकडे राहा, राऊंडअप करा, मार्च करा तुम्ही, आणि कोणाला 1 3 4 व्यक्तीपेक्षा जास्त लोक एक जागेवर उभे नाही राहायला पाहिजे। पण अजून असे लोक आहेत जे मैदानासाठी बाहेर आले नाही आहेत, त्यांना काही आवाहन करणार आहेत तुम्ही? त्यांना मी सांगतो की तुम्ही या बाहेर या, मतदान करा, तुमच्या दिंडोशीमध्ये एक बदल घडवण्यासाठी, दिंडोशीच्या विकासासाठी आणि दिंडोशीमध्ये कोणाचाही दादागिरी नाही चालला पाहिजे याच्यासाठी तुम्ही बाहेर या आणि मतदान करा। ते काँग्रेसचे शिवसेनाचे उमेदवार संजय निरुपम सध्या आमच्यासोबत होते। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।